हाय गाईज, चला बघूया माझं 2025चा लास्ट लुक. कारण मी रेडी होत होती दुबई फ्रेमचा फायर शो बघायला. त्यासाठी माझं ऑल टाइम फेवरेट डे टू डे मार्केटमधून आणलेलं हे टॉप आणि हे स्कर्ट घालून असं काही ट्रान्झिशन व्हिडिओज बनवत होती. आणि त्यात मी थोडं सक्सेसफुल पण झाली आणि हे नंतर असं जॅकेट घालून फुल ऑन रेडी झाली. पण म्हटलं बाहेर थंडी असेल तर हा ब्लू टॉप पण ट्राय केला, पण नंतर मग ब्राऊन टॉपच घालून रेडी झाली. नंतर बारी आली माझ्या फेसला चमकवायची, म्हणूनच पहिलं फेसला मॉइश्चराईज करणं खूपच जरुरी आहे. त्यानंतर मी माझ्या छोट्याशा मेकअप पाऊचमधून काढलं हे हाऊस ऑफ मेकअपचं फेस टिंट. हे टिंट यूज करायच्या अगोदर खूपच जास्त शेक करायला लागतं, नाहीतर त्यातून फक्त ऑइल निघतं. तर फटाफट हे फाउंडेशन लावून मी माझ्या हातानेच हे ब्लेंड केलं. बस ह्याच्या पुढे मी फेसवर काहीच नाही लावत. नंतर ही माझी संपलेली आयब्रो पेन्सिल घेऊन मी माझे आयब्रो फिल केले आणि दोन्ही आयब्रो फिल झाल्यावर ह्याला पण मी हाताने स्मच करते. तर हे आहे माझं मेकअपचं जुगाड. त्यानंतर माझं मेकअपचं फेवरेट पार्ट आहे मस्कारा लावणं. कारण बारवीसारखे थिक आयलॅशेस कोणाला नाही आवडत. तर हा मेबेलिनचा हायपर कर्ल मस्कारा मी 2 वर्षापासून यूज करते आणि खूपच चांगला आहे. नंतर लास्ट बट नॉट द लीस्ट आहे माझं मेबेलिन सेन्सेशनलचं लिपस्टिक. हा कलर खूपच ब्राऊन वाटत होता, म्हणून मी ही एसेन्सचं रेड लिपस्टिक मिक्स केली, जेणेकरून पार्टी लुक येईल. तर माझं फेसचं मेकअप झालं होतं, आता हेअरची बारी होती. तर हे आहे माझ्यासाठी खूपच डिफिकल्ट पार्ट. मी 1000 हेअरस्टाईल ट्राय केल्यानंतर फायनली असं काही क्लिप लावूनच मी माझं हेअरस्टाईल केलेलं. तर हे होतं माझं न्यू इयर इव्हनिंगचं बेसिक लुक. त्यानंतर मी आणि माझे नेबर आणि तिचे काही फ्रेंड्स आम्ही सगळे मिळून गेलेलो दुबई फ्रेमचं फायरवर्क बघायला. ॲक्च्युली मला तर जायचं होतं बुर्ज खलिफाचं फायरवर्क बघायला, पण त्यासाठी आपल्याला सकाळपासूनच तिथे जाऊन बसावं लागेल. पण दुबई फ्रेमचं फायरवर्क पण जबरदस्त असतं. आणि ह्यावर्षी तर ड्रोन शो पण होता. आणि ड्रोन शो बघता बघता तर काउंटडाऊन पण चालू झालेलं. आता पुढे तुम्हीच बघा दुबई फ्रेमचं फायरवर्क किती सुंदर आहे. Happy New Year!